नमस्कार, मी सोनाली. सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रिणींचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना. श्री स्वामी समर्थ. सगळ्या जणी कशा आहात? कालच्या व्हिडिओला दिलेल्या भरभरून प्रेमासाठी मनापासून आभारी आहे. काल जसं मी शेअर केलेलं होतं की कृषी प्रदर्शन जे आहे ते बघायला आम्ही आलेलो होतो. बघून सगळं झालं आणि जे आता खाऊचा एरिया आहे जिथं मनसोक्त तुम्ही जे पाहिजे ते खाऊ शकता. खूप साऱ्या व्हरायटी होत्या. यामध्ये नवीन आम्हाला दिसलं नाशिकचा पापड. सागर म्हणलं आपण एरवी तर सगळं खातोय, हे थोडंसं आपण ट्राय करूया. आपल्या रेग्युलर ताईसुद्धा मला इथं भेटत होत्या. अचानकची भेट जी होती ती खूप सारा आनंद देऊन जात होती. ज्यांची इच्छा होती कॅमेऱ्यात यायची त्यांना मी घेत होते, ज्यांची नव्हती त्यांना घेत नव्हते. सागरची दोन्ही पोरं अजिबात ऐकायला तयार नव्हती. त्यांना एक झालं की एक एन्जॉयमेंट जी पाहिजे होती, त्यामुळे यायलाच तयार नव्हती ती. गाठ मार, गाठ गाठ हाताला गाठ मार त्याच्या. छान अशी सगळ्यांनी मिळून एन्जॉयमेंट केली. 4-5 तासानंतर आम्ही आलेलो होतो घरी. चिवला नेलेलं नव्हतं कारण चिव फिरून वगैरे आलेले होते, त्यात बाळूमामाला गेलेले होते आणि त्यात चौबल सीट आम्ही जाऊ शकत नव्हतो. त्यामुळे मग आणि सागर शिवानी त्यांचं काहीतरी काम होतं मागं, म्हणून ते मागं थांबलेले होते आणि आम्ही पुढं आलेलो होतो. आणि आम्हाला बघून विरूचा दंगा, कारण विरू त्यांच्या गेटमध्ये होता. मग आम्ही गेट उघडला, विरूला बाहेर काढला. तर बघू शकता अगदी लहान बाळ जसं असतं तशा पद्धतीनं विरू आहे. होय हो, काय माहीत नाही मला. हो ते कसं बसले हो, जावं त्याला भूक लागल्या, पहिला देऊ दे. वाही ते मांजरा उंदराचं पिल्लू कशाचं, माकडाचं पिल्लू कसं बसतंय. मला काल भरपूर साऱ्या ताईंच्या कमेंट आल्या की अगं ताई तू आमच्या फार जवळ आलेली होती, आपली भेट व्हायला पाहिजे होती, तू सांगितलं का नाही आहे. काही जणींच्या मनाला खूप लागलं की बाबा एवढ्या जवळ येऊन ताई गेली. पण आपण बघूया आता नेक्स्ट टाईम कधी जर यायचं झालं तर मी नक्की शेअर करेन. हा दिवस होता दुसरा दिवस आणि
गुरुवारच्या दिवशी खीर घालून दिलेली ते आमच्या शेजारच्या मामींना, त्यांनी हे दिलेलं आहे. मलाही त्यांची रेसिपी खूप आवडली. गोड पुऱ्या आणि बेसन आहे. शुभ सकाळ आणि हो, 1 जानेवारीचा दिवस आहे. नवीन वर्षाच्या भरभरून अशा तुम्हाला शुभेच्छा. हे नवीन वर्ष तुम्हाला खूप छान, आरोग्यदायी, समाधानी, सगळ्या ज्या काही तुमच्या चांगल्या इच्छा आहेत त्या पूर्ण हो, ही स्वामी महाराजांच्यांनी, आई लक्ष्मी माताच्यांनी, बाळूमामाच्यांनी प्रार्थना आहे. आपल्या कमळाचं जे काही पॉटमध्ये पाणी भरलेलं तर आता गाळ जो आहे तो सगळा खाली जात आहे आणि थोडं थोडं पाणी हे होत आहे. आम्ही ह्याच्यामध्ये गप्पी मासे जे आहेत ना ते पण टाकलेले आहेत. तसं बघायला गेलं तर आपलं जे वर्ष आहे, नवीन वर्ष, ते गुढीपाडव्यालाच सुरू होतं आणि त्यावेळेची एक एनर्जी वेगळीच असते बघा. आता हे जे असतं ते एंड आणि सुरुवात एक एन्जॉयमेंट नसते, पण ती जी सुरुवात असते ती गुढीपाडव्याच्या सणानं असते. त्यामुळे तेच बेस्ट वाटतं. पण ठीक आहे, काळानुसार चालणं गरजेचं आहे. आज दिवसाची सुरुवात खूप लवकर आणि रेग्युलरपेक्षा आधी झालेली होती. सगळी फुलं तोडून घेतली आणि हो, सदाफुलीचे झाडं मात्र जर असतील ना तर व्हाईट सदाफुली आणि ही सदाफुली जर तुम्ही लावली तर खरं सांगते की इतर कुठल्या फुलांची गरज पडणार नाही. सागरच्या दारात पलीकडच्या साईडला सदाफुली भरपूर आहे. ती काय काढत नाही आहे, घालत नाही, काही नाही आहे. मी म्हटलं आज चला आणूया जरा सदाफुली, आपण वाहूया देवाला. एवढं सुंदर दिसत होतं ना, म्हणून म्हटलं तुम्हाला जास्त प्रमाणात आज शेअर करायचं. आणि ही सदाफुली अशी आहे की हिला कुठली मेहनत नाही, काही कष्ट नाही, अगदी सहज कुठंही येऊन जाते. फक्त पाणी वेळेवर दिलं तरी बास आहे. गजलक्ष्मी कसं ठेवते तर हे बघू शकता, समोरासमोर ठेवलेत, पण क्रॉसमध्ये थोडंसं ठेवायचं. आमने सामने त्यांची तोंड करायची नाहीत. बाकी श्रीयंत्र असू दे, इतर कुठलेही असू दे, ते तांदळामध्येच पूजायचं आहे. प्रॉपर व्हिडिओ घेऊन ये म्हणता तुम्ही, पण मी रेग्युलर देव दाखवत असते ताईनं, त्याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी बघायला मिळतात. आज पहिली बारी होती ना, हे सगळं मला चेंज करायचं होतं. आठवड्यातून कमीत कमी 2 वेळा तरी मी बेडशीट वगैरे सगळ्या चेंज करत असते. उशांचे कवर वगैरे धुत असते. का सांगते मी, जसं आपण घालणारी कपडे स्वच्छ लागतात तसंच आपण जिथं झोपतो, जिथं बसतो, उठतो, ते अंथरूण पांघरूण, आपला बेड असू दे किंवा सोफा असू दे, हे सगळं स्वच्छ पाहिजे. प्रत्येक जागी एक ऊर्जा असते. जसं घाणमध्ये जेवढी निगेटिव्हिटी असते तेवढे स्वच्छमध्ये तेवढीच पॉझिटिव्हिटी असते आणि त्याचा आपल्या रेग्युलर जीवनामध्ये खूप फरक पडतो. परवाच काही ताईंच्या अशा कमेंट होत्या, त्याच्याकडे लाईक भरपूर होते. कधी काळी तब्येत बरी नसेल तर देवपूजा करणं, तुळशीची पूजा करणं किंवा उंबरट्याची पूजा करणं किंवा रेग्युलरची क्लिनिंगची कामं वगैरे असू दे, तर तुम्ही त्याला दुर्लक्ष करता का किंवा राहून जातं का? तर हो, एखादा दिवस असा येतो महिन्यातील, तर एखादा दिवस 2 दिवस असे येतात की ज्यावेळेला स्वतःला बघावं लागतं. स्वतःचं तब्येत, शरीर किंवा इतर कुठली कामं असतील महत्त्वाची तीच बघावी लागतात. पण एक सांगते, इमर्जन्सीनं किंवा अडचणीमुळे काही गोष्टी राहत असतील तर त्या वेगळ्या, पण बऱ्याच जणांना अशी एक सवय असते. आता मी बघितलेलं सांगते, मी काय तुमच्या घरात बघायला आली नाही की बाबा तुमचं कसं आहे, पण मी बघितलेलं सांगते की सकाळी झोपेतून उठलं ना की पहिला उठायचं सोडून लोळत पडायचं, मोबाईल घ्यायचा, काही मोबाईलवर बघत लोळत बसायचं, मग निवांत उठायचं. त्यांच्या रुटीनचं खूप धांदल उडते. दुसरी गोष्ट अशी असते की काम थोडं करायचं, पुन्हा मोबाईल घेऊन बसायचं किंवा पुन्हा TV बघायची. एक सलग प्रॉपर एका गोष्टीला जर तुम्ही वेळ दिला आणि टाईम दिलं तर तुमचं काम पण होऊन जातं. आणि एक योग्य वेळ असा असतो की ज्याच्यामध्ये तुम्ही तो तुमच्यासाठी ठेवा. आता जसं माझं बघायला गेलं तर झट करून कुठलाही आळस घेऊन लोळत पडणं, मुळात ते लोळणं मला आवडतच नाही आहे. सकाळी जेव्हा कधी आपला गजर वाजतो किंवा आपलं जे टायमिंग असतं ते पहिला बाहेर पडून आपल्या रुटीनला लागायचं. बऱ्याच जणांच्या त्या सवयी ज्या आहेत त्या सवयीमुळेच त्यांच्या आयुष्यामध्ये ती कामं होत नाहीत. एक आळस चढतो आणि सगळ्यात एक सांगते, लोळणाऱ्या माणसाच्या अंगात आळस भरपूर असतो. आळस सगळ्यात मोठा शत्रू, सगळ्यावरती हावी होतो. त्यामुळे तो गरजेचा आहे की बाहेर काढणं. बाकी इतर वेळी माझ्याकडनं पण होतं आहे की बऱ्याचशा वेळेला सगळ्या गोष्टी मी स्टॉप करून स्वतःसाठी वेळ देते. कधी तब्येत बरी नसेल वगैरे अशा वेळेला. असो, याचंही तुम्हाला उत्तर मिळालं असेल की जाणून बुजून न करता, अडचण असेल त्यावेळेला करा, पण जाणून बुजून कधीही कुठल्या गोष्टीला तुम्ही म्हणजे दुर्लक्ष करून, त्या कामाला दुर्लक्ष करून आळस तुमच्यावरती हावी होऊ देऊ नका. आज बनवणार आहे फ्लावरची भाजी. फ्लावरची भाजी जी आहे ती वेगळ्या पद्धतीने बनवणार आहे. त्याच्यासाठी मीठ थोडंसं टाकलं आहे, हळद टाकलेलं आणि पाण्यात उकळून घेणार आहे. एखादा किडा वगैरे असेल तर निघून जाईल. कांदे जे आहेत ते जवळजवळ 4 कांदे मी चिरून घेतलेले आहेत.
आल्याचा एक तुकडा घेतलेला आहे, थोडा लसूण घेतलेला आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, कोथिंबीर माझ्याकडची संपलेली आहे आणि आता ती पण याच्यामध्ये ॲड करून याची आता छान अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. या फ्लावरमध्ये ना तुम्हाला जर पाहिजेल तर तुम्ही तिखटसुद्धा घालू शकता, पण मी हिरव्या मिरचीमध्ये करणार आहे. आता व्यवस्थित सगळं झालेलं आहे उकळवून. परवा मला कमेंट होती की ताई कोबी जो आहे तो धुवून घेतला नाही का? जेव्हा कोबी येतो वरची पानं काढून धुवून मी फ्रीजमध्ये ठेवते. पण हो, त्या ताईंचं असं म्हणणं होतं की प्रत्येक जो वरचं हे आहे ना की पापुंद्रा तो काढायचा आणि मग चिरायचा. तर असं नेक्स्ट टाईमपासून आपण तसं करूया. आता तेलामध्ये कोबी जो आहे तो थोडासा डाग पडेपर्यंत मी भाजून घेतलेला आहे. डाग पडल्यानंतर थोडीशी चव जी आहे ती जास्त येते, कच्चट स्मेल कमी होतो. जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि याच्यामध्येच जी पेस्ट बनवलेली होती ती पेस्ट मी ॲड केलेली आहे. दही वापरायचं आहे. बऱ्याच जणांना वाटेल की दही वापरण्यापेक्षा टोमॅटो, तर दह्यानं थोडीशी टेस्ट वेगळी येते. तुम्ही बघा वापरून, आणि दही नसेल तर मग टोमॅटो वापरलं तर चालेल. पण तो कलर जो आहे तो आपल्याला कलर लाल वगैरे आणायचा नाही आहे. त्या हिशोबानं काजू आणि टरबूजाच्या बिया याचं वाटण केलेलं आहे मी. ते थोडंसं भाजून घेतलं आणि त्याच्यानंतर मग 1 वाटी भरून दही जे आहे ते मी ॲड केलेलं आहे. यावेळेला गॅस जो आहे तो बारीक ठेवायचा. मोठ्या गॅसवर जर ठेवलं तर बऱ्याच वेळेला दही जे आहे ते फुटतं. मीठ अजिबात आधी टाकायचं नाही. दही टाकायचं असेल तर सगळ्यात शेवटला मीठ टाकायचं आहे. मग तरी पण जर तुम्ही आधी टाकलं आणि पुन्हा दही टाकलं तरी शक्यता आहे की फुटण्याची. चवीनुसार आपल्याला याच्यात मसाला एखादा ॲड करायचा असेल तर करू शकता. मी रेग्युलरचा माझा एक आहे तो अर्धा चमचा टाकलेला आहे. हळद घातलेली आहे. आता घातलेलं आहे पाणी. झाकून ठेवून 1 उकळी येऊ देणार आहे आणि त्याच्यानंतर मी घालणार आहे जो आपला फ्लावर आहे तो. आज मुलांचा डबा असू दे, दादाचा डबा असू दे, सगळ्यांसाठी मी ही एकच भाजी बनवलेली आहे, दुसरी बनवलेली नाही. कारण ही भाताबरोबर पण चालते आणि रेग्युलर आपले चपाती असू दे, भाकरी असू दे त्याच्यासोबत पण चालते. आता फ्लावर घातलं आहे, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि बघू शकता डबेही गेले सगळे आणि उरलेली भाजी जी आहे ती मी अशा पद्धतीने काढून ठेवली. असं व्हिडिओचा एंड करते. आवडला तर लाईक करा. श्री स्वामी समर्थ.